नमस्कार मित्रांनो, हिंदू धर्मात श्रावण महिना भगवान शंकराच्या उपासनेचा आध्यात्मिक उन्नतीचा पवित्र काळ मानला जातो. या महिन्यात शिवपूजा, जलाभिषेक, रुद्राभिषेक आणि महामृत्युंजय मंत्राचा जप केल्यास विशेष पुण्य मिळते अशी धार्मिक मान्यता आहे. याच पार्श्वभूमीवर वास्तुशास्त्रातही घरातील ईशान्य दिशा म्हणजेच ईशान्य कोपरा अत्यंत शुभ मानला जातो. ही दिशा देवतांची आणि ज्ञानाची दिशा मानली जाते. या दिशेला पूजाघर, आध्यात्मिक साहित्य ठेवले जाते. म्हणून ही दिशा श्रावण सुरू होण्यापूर्वी स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवा. असे मानले जाते की श्रावण सुरू होण्यापूर्वी ईशान्य दिशेत काही शुभ वस्तू ठेवल्यास घरात सकारात्मक ऊर्जा वाढते, मानसिक शांतता मिळते आणि आनंदी वातावरण निर्माण होण्यास मदत होते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशाच 5 शुभ वस्तूबद्दल जाणून घेणार आहोत. पहिली वस्तू आहे तांब्याच्या कलशात स्वच्छ पाणी ठेवा. श्रावण सुरू होण्यापूर्वी ईशान्य दिशेत तांब्याचा किंवा पितळेचा स्वच्छ कलश ठेवा. त्यात शुद्ध पाणी भरा आणि शक्य असल्यास आंब्याची पाने किंवा तुळशीची पाने ठेवावे. वास्तुशास्त्रानुसार पाणी हा समृद्धीचा आणि सकारात्मक ऊर्जेचा स्रोत मानला जातो. स्वच्छ पाण्याने भरलेला कलश घरात प्रसन्नता आणि शुद्धतेचे प्रतीक मानला जातो. दर 2-3 दिवसांनी हे पाणी बदलावे आणि कलश स्वच्छ ठेवावा. 2. तुळशीचे रोप. घराच्या ईशान्य दिशेत किंवा त्या दिशेत तुळशीचे रोप ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते. तुळस भारतीय परंपरेत पवित्र वनस्पती मानली जाते. तिच्या उपस्थितीमुळे घरातील वातावरण सात्विक राहण्यास मदत होते. श्रावण महिन्यात रोज सकाळी तुळशीला पाणी अर्पण करा आणि संध्याकाळी तुपाचा दिवा लावा. श्रद्धेने पूजा केल्याने मनाला समाधान आणि सकारात्मकता मिळते. 3. भगवान शिव किंवा शिवलिंगाचे चित्र. श्रावण महिना हा भगवान शिवाला समर्पित असल्याने ईशान्य दिशेला भगवान शिवाचे सुंदर चित्र किंवा लहान शिवलिंग प्रतिष्ठित करणे शुभ मानले जाते. दररोज ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. यामुळे भक्तिभाव वाढतो, मन एकाग्र होते आणि घरातील वातावरण अधिक आध्यात्मिक बनते. चौथी वस्तू आहे स्फटिकाचा गोळा किंवा स्फटिक शिवलिंग. वास्तुशास्त्रात स्फटिकाला सकारात्मक ऊर्जा आकर्षित करणारे प्रतीक मानले जाते. ईशान्य दिशेत स्फटिकाचा गोळा किंवा स्फटिक शिवलिंग ठेवून त्याची नियमित स्वच्छता करावी. अनेक जणांच्या श्रद्धेनुसार यामुळे घरातील शांतता, सकारात्मक विचार आणि प्रसन्न वातावरण टिकून राहण्यास मदत होते. 5. चंदन आणि कापूर. ईशान्य दिशेत चंदनाचा सुगंध किंवा कापूर ठेवणे ही शुभ मानले जाते. दररोज सकाळी किंवा संध्याकाळी कापूर प्रज्वलित केल्याने घरात सुगंधी आणि प्रसन्न वातावरण निर्माण होते. अनेक परंपरांमध्ये यामुळे नकारात्मकता कमी होऊन सात्विकता वाढते अशी श्रद्धा आहे. पण लक्षात ठेवा, ईशान्य दिशा नेहमी स्वच्छ आणि मोकळी ठेवा. या दिशेत तुटलेल्या, खराब किंवा निरुपयोगी वस्तू ठेवू नका. कचरा, झाडू किंवा जड सामान ईशान्य दिशेत ठेवणे शक्यतो टाळा. श्रावण महिन्यात घरात स्वच्छता, सात्विक आहार, देवपूजा आणि मंत्रजप यांना विशेष महत्त्व द्या. मित्रांनो, या 5 वस्तू श्रद्धा आणि स्वच्छतेसह ईशान्य दिशेस ठेवल्यास घरात सकारात्मक वातावरण निर्माण होण्यास मदत होऊ शकते. सुखसमृद्धीसाठी प्रामाणिक प्रयत्न, चांगले आचरण आणि परस्परातील प्रेम यांनाही तितकेच महत्त्व आहे. तुम्ही यापैकी कोणती वस्तू घरात ठेवणार आहात ते नक्की सांगा. धन्यवाद. हर हर महादेव.